घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र जानकी आणि ऋषिकेश ठरवतात की नानांना हे सगळं सांगायला हवं. म्हणून जानकी म्हणते, तुम्ही आपल्या रूममध्ये जाऊन बसा, मी नानांना घेऊन येते. परंतु आता ऋषिकेशला काही कळत नाही आणि तो म्हणतो, खरंच हे नानांना सांगणं गरजेचं आहे का? तर तेव्हा जानकी म्हणते, हो, आपल्याला हे त्यांच्या कानावर घालायलाच हवं. तेव्हा मात्र त्यांचं बोलणं लपून तिथे पडद्यामागे ऐश्वर्या ऐकत असते. त्यानंतर आता जानकी नानांना बोलवायला जाते आणि ऋषिकेश रूममध्ये जातो. इकडे ऐश्वर्या मनाशी म्हणते, म्हणजे तू आता गच्चीतला प्रकार सगळा नानांना सांगून तू नानांना तुझ्या बाजूनी करून घेणार काय? आता मी काय असं होऊ देणार नाही. बघच मी काय करते. इकडे नाना मात्र जानकी आणि ऋषिकेशच्या रूममध्ये आलेले असतात आणि काय चाललं आहे हे विचारू लागतात. इकडे मात्र जानकी त्यांना सांगण्याचा प्रयत्न करते. घडलेला सगळा प्रकार आणि ऐश्वर्याचं वागणं आणि या चौघांचं आयुष्य कसं पणाला लागलं आहे हे सगळं नानांना ती पटवून देते. त्यानंतर ऋषिकेश सुद्धा तिला तेच सांगण्याचा प्रयत्न करतो आणि नानांना सुद्धा समजून सांगतो. इकडे मात्र त्यांचं सगळं बोलणं ऐश्वर्या रेकॉर्ड करते, परंतु अर्धवटच बोलणं ती आता सुमित्राला दाखवणार असते. तेवढ्यात सुमित्रा फोटो फ्रेमकडे बघते आणि माझ्या मुलांच्या मायेशी मला असंच पक्क ठेव. तिघांना माया द्यायला मला कमी पडू नको. जरी ऋषिकेशला कळलं असेल मी त्याची आई नाही, तरी सुद्धा ते एकत्र राहू दे. तेवढ्यात ऐश्वर्या म्हणते, हो, असंच व्हायला पाहिजे. प्रत्येक आईची इच्छा अशीच असते. पण मी आता कसं सांगू तुम्हाला? तर त्यावरती तिला फक्त एवढाच व्हिडिओ दाखवते की जानकी त्यात म्हणते की मला असं वाटतं की आता सौमित्र आणि अवंतिकाने या घरामध्ये राहायला नको. हे बघून मात्र आता सौमित्राचा प्रचंड संताप होतो आणि त्यावर ती खूपच चिडते. आणि इकडे ऐश्वर्या म्हणते, बघा ना, मला सुद्धा विश्वास बसत नाही. तुम्हाला हा व्हिडिओ बघून विश्वास बसला नाही. जर मी तुम्हाला हे तोंडाने सांगितलं असतं तर तुम्हाला कसा विश्वास बसला असता? पण हेच सत्य आहे. असं म्हणून ती आता सौमित्रशी कान भरू लागते. इकडे मात्र सौमित्र नानांचे आशीर्वाद घेतो आणि नानांना सांगतो, नाना, येतो मी. तर तेव्हा नाना म्हणतात, आत्ताच आला होता आणि आत्ताच निघाला, पण करणार काय? आता मार्ग नाही दुसरा. तर त्यावर सौमित्र म्हणतो, मी येत राहील अधूनमधून. तर नाना म्हणतात, जिथं राहशील तिथं सुखी राहा बाळा. तेवढ्यात सुमित्रा त्याला आवाज देते, सौमित्र म्हणून. तर आता सगळेजण घाबरतात की आता सुमित्रा काही सौमित्राला जाऊ देणार नाही. त्यामुळे ती विचारू लागते, कुठे निघालास तू? तर सौमित्र सांगू लागतो, आई, मला जावं लागेल, मला कामं आहे. तर त्यावर आता सौमित्राला जाताना बघून सुमित्राला खूपच धक्का बसतो. तर इकडे तिला सगळ्या सांगण्याचा प्रयत्न करतात, पण ती कोणाचंही काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसते. नानासुद्धा तिला खूप समजवतात, परंतु ती मात्र जानकी आणि ऋषिकेशवर आरोप लावून मोकळी होते, की काय चाललं आहे? हे सगळं तुमच्या मनासारखंच होतं आहे ना, आणि नाही तेव्हा जानकी, तू सगळं तुझ्या मनासारखं करते. इतक्यात ऋषिकेश म्हणतो, मी सगळं सांगतो आहे तुला. तेवढ्यात सारंगला बघून जानकी त्याला थांबवते आणि म्हणते, काय आहे ना, सौमित्र भाऊजींची इच्छा नाहीये, मग आपण त्यांना कसं बळजबरी थांबवणार? असं म्हणताच आता सौमित्र सुद्धा होकार देतो आणि आईच्या पाया पडून तो तिथून निघण्यास जातो. परंतु आई त्याला खूप अडवण्याचा प्रयत्न करते. असं आम्हाला सोडून जाऊ नको बाळा, इथेच राहा प्लीज. परंतु तो काही ऐकायला तयार नसतो आणि इकडे तो घर सोडून निघतो आणि सौमित्राचा हातही सोडतो. इकडे मात्र सुमित्राला या गोष्टीचा खूपच त्रास होतो आणि व्हिडिओ बघितल्यामुळे सगळ्या गोष्टीचा दोष मात्र जानकी आणि ऋषिकेशला देते. त्यानंतर जानकी तिला समजवण्यासाठी येते, परंतु सुमित्रा तिचा हात झटकून निघून जाते आणि हे बघताच आता ऋषिकेश आई म्हणून ओरडतो, परंतु ती तिथून निघून जाते कारण ती खूपच दुखावलेली असते. इकडे मात्र ऋषिकेश जानकीला सावरण्याचा प्रयत्न करतो. दुसरीकडे आता घरामधील वातावरण खूपच खराब झालेलं असतं. त्यानंतर जानकी ऋषिकेश बोलतात की आता हे घरातलं वातावरण आपल्याला सांभाळायला हवं. इकडे मात्र सुमित्रा नाराज होऊन बसलेली असते. तेव्हा मात्र जानकी तिला औषधं द्यायला येते. तर ती औषधं घेण्यास नकार देते. त्यावर बोलू लागते, मला तुझ्याकडनं ही अजिबात अपेक्षा नव्हती. तेव्हा मात्र ती सांगू लागते, आई, मी तुम्हाला कसं सांगू, पण तुम्ही गैरसमज करू नका. तर ती म्हणते, कसं सांगू काय, सांग मला. हवं तर माझी शपथ आहे तुला. काय कारण आहे मला कळूच दे. तर तेव्हा जानकी म्हणते, तुम्ही मला या शब्दांमध्ये अडकवू नका, पण मी तुम्हाला आत्ता सांगू शकत नाही. तेव्हा मात्र सुमिता पुन्हा तिला बोल लावते. पुढील भागात आपण बघणार आहोत की ऐश्वर्याने केलेला बोर्डचं कारस्थान आता जानकी समोर येतं आणि तेवढ्यात ऐश्वर्या खोलीत येते. तेव्हा जानकी तिला विचारू लागते, सुमित्रा आईपासून तू आम्हाला दूर करण्याचा प्रयत्न करते ना? तर तेव्हा
संतापलेली ऐश्वर्या म्हणते, "फक्त दूरच नाही, 30 दिवसाच्या आत ही ऐश्वर्या तुम्हाला या घराच्या बाहेर काढणार. हे माझं चॅलेंज आहे." तर त्यावर जानकी तिला प्रत्युत्तर देते, "30 दिवसाच्या आत मीही तुला घरच्यांसमोर नाक घासायला लावेल, हे माझं चॅलेंज आहे." आणि दोघी एकमेकींना चॅलेंज करतात. मालिकेच्या येणाऱ्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे, की आता जानकी किंवा ऐश्वर्या या दोघींपैकी एकच कोणीतरी विजयी होणार आहे आणि कोण विजयी होणार आहे, तुम्हाला काय वाटतं? मालिकेच्या अशाच भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.